ओके. सो भारतीय बैठकचं जेव्हा सुरुवात आत्ता करून देत होती साक्षी, तेव्हा तिने एक उल्लेख केला की भारतीय इसेन्स, किंवा तिने एक छान शब्द वापरला, तो म्हणजे ती म्हणाली की ऊब हा शब्द तिने वापरला. आणि ऊब म्हटल्यानंतर एकदम आपले आजी किंवा आजोबा आपल्याला आठवतात. तर अशीच ही माझ्या एका आजोबांची, किंवा परागदादाने पण त्याच्या आजोबांबद्दल एक हरवलेल्या पत्रामध्ये उल्लेख केला. तर असंच एक माझ्या आजोबांचीच एक गोष्ट आहे, किंवा मला काय आजोबांबद्दल वाटलं ते मी थोडक्यात इथे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. एका हातात पत्त्यांचा कॅट ठेवून दुसऱ्या हाताने ते त्यातले 2 काळे गुलाम, एक लाल गुलाम आणि एक इस्पिक एक्का बाहेर काढत. हे बघा, हे गुलाम म्हणजे आहेत 3 चोर, आणि हा इस्पिक एक्का म्हणजे आहे पोलीस. हा कॅट म्हणजे एक इमारत आहे बरं का. एक चोर जातो पहिल्या मजल्यावर, दुसरा जातो मध्ये, आणि तिसरा जातो शेवटच्या मजल्यावर. आजोबा अलगद त्या चोरांना त्या मजल्यावर पाठवत, आणि मग पोलीस बघतो तिसरा चोर शेवटच्या मजल्यावर गेलाय, पोलीस त्याचा पाठलाग करतो, असं म्हणत आजोबा लगबगीने इस्पिक एक्का कॅटच्या खाली ठेवायचे आणि एक शिट्टी वाजवतो. असं म्हणत आजोबा कॅट अशा काही पद्धतीने पिसायचे की पुढल्या क्षणी ते 3 चोर, म्हणजे ते 2 लाल गुलाम, एक काळा गुलाम आणि पोलीस म्हणजे तो इस्पिक एक्का एकत्र यायचे. बघा पकडली की नाही चोरांना. आजोबांची हातचलाकी बघून आम्ही भारावून जायचो. जादू झाल्यावर आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद अफाट असायचा. आजोबा आता दुसरी जादू, ती दोरा आणि प्लॅस्टिकच्या बॉलची. आम्ही हट्ट करायचो. मग आजोबा ती जादू दाखवायचे. त्यानंतर 4ही बाजूंनी बंद असलेल्या प्लॅस्टिकच्या पेटीत बॉल अडकवायची जादू. हिरव्यागार मखमली पिसातून अलगद फूल उगवणारी जादू. रिकाम्या पेटीतून चॉकलेट काढणारी जादू. ही जादू आमच्या सगळ्यात आवडीची जादू होती बरं का. असं वाटायचं की ती पेटी आपल्याकडे असती तर किती मजा आली असती. आजोबा आम्हाला गणवायचे आणि आम्ही सहज फसत जायचो. स्वतःला त्यांच्याकडून फसवून घेण्यात ब्रह्मानंद होता. खरंच जादूगार होते ते. आम्हा नातवंडांवर त्यांनी जादू केली होती. मध्यम देहयष्टी, जाड चष्मा, उंच तरतरीत नाक, चेक्सचा ढगळ शर्ट, ट्राउझर पॅन्ट जवळजवळ पोटाच्या वरपर्यंत खेचलेली, कानाच्या मागून भुरभुरणारे केस, डोक्यावर मात्र टक्कल, आणि हात चालाकीसाठी सर्वात आवश्यक असलेली लांब सडक बोटं. असा आजोबांचा अवतार असायचा. हे आजोबा तसे माझ्या लांबच्या नात्यातले होते, पण तरी खूप जवळचे वाटायचे. कधी त्यांच्याकडे गेलो की आजी विचारणार, काय करू तुला खायला? आणि मग माझं उत्तरही ठरलेलं असणार, गोडाचा शिरा. मग आजी साजूक तुपात जाड रवा भाजायला घेणार. लहान असताना तर मला खात्रीच वाटायची की आजोबा हॉगवर्ड स्कूलमध्ये शिकवायला असणार. आणि मग मला असं स्वप्न पडायचं की ते हॅरी पॉटरला शिकवत आहेत. अरे हॅरी, काठी नीट पकड, कॉन्सन्ट्रेट कर, हां म्हण आता मंत्र म्हण. आजोबा त्याला ओरडत असायचे. अलीकडे बऱ्याच वर्षात त्यांच्याकडे जाणं झालं नाही. साधं घरातच पाय पसरून पडायचं निमित्त झालं आणि आजोबांनी अंथरूण धरलं. मी त्यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांची अवस्था खूपच नाजूक झाली होती. आजोबा तुम्ही नक्की बरे व्हाल, मी आजोबांना धीर देत म्हणालो. काही जादू झाली तरच, आजोबा पुटपुटले आणि खिडकीबाहेर एकटक बघत राहिले. बाहेर पावसाची संततधार सुरू होती. तुला PC सरकार माहीत आहेत का रे? महान जादूगार होते ते. आतल्या खाणात त्यांचं पुस्तक आहे बघ, इंडियन मॅजिक विथ सिलेक्टेड ट्रिक्स अँड इल्युजन्स. काही दिवसांनी आजोबा गेले. आई म्हणते देह जातो पण आत्मा अमर असतो. तो पुन्हा या विश्वाच्या पोकळीत विलीन होतो, पुढचा देह धारण होईपर्यंत. आणि मला खात्री आहे आजोबा ती पोकळीसुद्धा भरून टाकतील आपल्या जादूने. आयुष्याच्या इमारतीत आपणही आपापले मजले चढतच असतो की. शेवटच्या मजल्यावर गेल्यावर पोलीस पकडणारच, शिट्टी वाजवणारच, पत्ते पिसले जाणारच. आपण या सगळ्यात स्वतःला फसवून ब्रह्मानंद घ्यायचा, बस इतकंच.